बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभांचं इतिवृत्त अर्थात प्रोसिडिंग गेल्या 2 वर्षांपासून लिहिण्यातच आलं नव्हतं। विरोधकांनी प्रोसिडिंगची मागणी केल्यानंतर ते अपूर्ण असल्याचं सिद्ध झालं आणि विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी प्रोसिडिंग पूर्ण करताना विरोधकांनी धाड टाकली। यामध्ये नगर परिषदेचे 2 कर्मचारी प्रोसिडिंग पूर्ण करताना रंगेहात सापडले। बारामती नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे। मात्र याच नगर परिषदेच्या प्रोसिडिंगचं काम पूर्ण झालंच नव्हतं। विरोधकांनी प्रोसिडिंगची मागणी केल्यानंतर ते सादर करण्यास मुख्याधिकारी टाळाटाळ करत होते। प्रोसिडिंग अपूर्ण असल्याच्या संशयावरून विरोधकांनी रात्री नगर परिषदेच्या कार्यालयावर धाड टाकली आणि रात्रीच्या सुमारास प्रोसिडिंग पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडलं। आम्ही नगरपालिकेमध्ये काय कामकाज चालले हे पाहण्यासाठी आलेलो असताना संबंधित ठिकाणी आमचे विद्युत अभियंता अनिकेत हेनरे हे स्वतः सर्व्हर रूममध्ये कॉम्प्युटर रूममध्ये हे संबंधित प्रोसिडिंग लिहिण्याचं काम चाललेलं होतं। दरम्यान नगर परिषदेच्या कामात काही बाहेरील लोक लुडबुड करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आलाय। त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर राष्ट्रवादीच्या संतप्त नगरसेवकांनी घोषणाबाजी करत विरोधकांकडून दादागिरी केली जात असल्याचा आरोप केलाय। काही लोक म्हणजे प्रशासकीय कामकाज चालू होतं त्याच्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या संदर्भात आम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने त्याचा निषेध इथं व्यक्त केलेला आहे। याबाबत विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। तसंच पालकमंत्री गिरीश बापट यांनीही लक्ष घालत या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेत। यात दोषी असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेशही बापट यांनी दिल्याचं विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी सांगितलंय। पालकमंत्री गिरीश बापट साहेब यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी स्वतः पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी काळे साहेब यांना या बाबतीत सूचना केलेल्या असून या बाबतीत लक्ष घालून तातडीनं संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। आता या प्रकरणी दोषींवर काय कारवाई होते याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। राहुल ढवळे, झी मीडिया, बारामती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।